कॅप्टन कूल आता IPL मध्ये ते खेळणार नाही आहेत, परंतु ते संघाचे मेंटॉर आहेत. मेंटॉर ते समोरच्या संघाला मेंटल करायचं काम करतील, नाही का. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. लास्ट 6 बॉल. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा. मिस्टाईम स्ट्रोक. सोनू चेंडू खाली, त्याच्यावरतीच भरोसा. टिपलाय झेल. आदित्यचा संपलाय खेळ. बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. थांबा जरा, एक बक्षीस आलंय. सूरज यांच्याकडे जर का एखादा चेंडू गेला आणि त्यांच्या हातातून सुटला ना, तरी 100 आहेत त्यांना. फक्त चेंडू अडवायला जायचंय त्यांनी. पकडला की 200. अयो काय बक्षीस आहे. कॅचला 1000. बापरे. आता आता जिथं बॉल जाईल ना तिथं फक्त पळत जायचं. चला, नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अर्शान मागच्या मॅचचा हिरो आहे. मॅन ऑफ द मॅच हा किताब त्याने पटकावलेला आहे. ओव्हरसीज खेळाडू आहे. तर समोर आपण पाहतोय विकेट टेकर स्वयं. चेंडू देखील. ओ, इथे आल्या आल्या संधी मिळाली आहे. झेल निसटलाय. झेल निसटलाय. आता इथून पुढचा प्रवास कसा असेल. कॅचेस विन द मॅचेस. मागच्या मॅचच्या हिरोला इथे मिळालेलं जीवदान. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 41. पुन्हा एकदा द बिग हिटर रुद्र इथे स्ट्राईकला सज्ज आहे. दोन्ही डावखुरे आहेत. स्वयं यांनी काय गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. 2 चेंडू मध्ये 1 धाव खर्च केली आहे. 1 बॅटर बाद केलाय. पुन्हा एकदा इथे ओपनिंग पार्टनरशिप ब्रेक करण्यामध्ये स्वयं यादव यांना मिळालेले यश. आदित्य पाठोपाठ रुद्रला देखील केलं बाद. दुसरा बॅटर. बॅक 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 टू द पॅव्हेलियन. ऐका, ओव्हरथ्रोचा बॉल नाही पकडायचा, नाहीतर तुम्हाला 200 द्यायला लागतील. त्यांचा मित्र परिवार बक्षीस लावतो. आता जिथे बॉल आलाय ना, येणार आहे ना, तिथे क्षेत्ररक्षण लावलं. इथे आता अजून एक बक्षीस येत आहे. जर तुम्ही 30R सर्कलच्या बाहेर जर फिल्डिंग केली ना, तरी 200 आहेत तुम्हाला. थांबा, मॅच होऊ द्या, मग सांगतो आम्ही. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल आहे. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. प्रथम 41 धावा. हा चेंडू देखील आलेला ऑन साइडला. डीप मध्ये सोनू आहे. एक भरोशाचा क्षेत्ररक्षक. फेकी बघा किती सुरेख आहे. अजिबात हालू दिलं नाही. काय क्षेत्ररक्षण केलंय सोनू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. अर्शन शेख मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेईल का. आतापर्यंत स्वयं यांनी 4 चेंडू मध्ये 2 धावा. पहिल्यामध्ये विकेट, नंतर सिंगल, विकेट, परत सिंगल. पुढचा चेंडू. क्षेत्ररक्षक जागेवरती येऊ द्या, मग बॉल टाका. सोनू इकडून तिकडे फेऱ्या मारतोय. शेवटचे 2 चेंडू आहेत. 42 झाल्यात. अजून किती. हा चेंडू भरकटलाय. इट्स अ वाईड बॉल. बॅटरच्या रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. हा प्रयत्न चांगला आहे. एखादी अतिरिक्त धाव खर्च केली हरकत नाही, परंतु डावखुऱ्या शैलीचा विस्फोटक बॅटर आहे. त्याच्या रडार मध्ये चेंडू देणं ही चुकी होईल. मिस्टर एक्स्ट्रा जे त्या धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. 43 धावा. पुढचा चेंडू. इथे देखील वेगात बॅट फिरवली. जोरदार अपील. पंचांचा बोट आकाशाकडे. काय गोलंदाजी केली स्वयं यादव यांनी. जर स्वयंची गोलंदाजी आवडलीच असेल, वाजवा टाळ्या. काय कमबॅक करून दिलंय. जी 10ची सरासरी होती ना, ती 8 वरती आणली डायरेक्ट. फक्त 3 धावा 5 चेंडूंमध्ये आणि 3 बॅटर स्वयं यांनी बाद केलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये. अजून एक ओव्हरसीज खेळाडू दीपू रैना. हा देखील ओव्हरसीज आहे. मॅन फ्रॉम राजस्थान.
एवढ्याला आमचे पण खेळाडू आपल्याकडे खेळायला येतात, याचा अर्थ तुम्ही समजू शकता संपूर्ण भारताभराचं लक्ष या RAPL मध्ये आहे. सोमजी सुपर किंग संपूर्ण टीमचं अभिनंदन, चांगला खेळ केला तुम्ही देखील, परंतु तुमच्या विरोधात एक बलाढ्य संघ होता, हरकत नाही. हा चेंडू देखील हलक्या हाताने ऑन साइडला खेळून काढलाय. एक धाव पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, 45 झाल्यात, 46 धावेंची गरज. पहिला डाव इथे समाप्त होतोय आणि आपण पुढील मॅचचा टॉस, जी एक्झिबिशन मॅच आहे, त्या मॅचचा टॉस आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते करतोय. त्यासाठी मी अविनाश भाऊ मोरे यांना विनंती करेल, त्याचबरोबर बंडू मामांना देखील विनंती करेल